स्वास्तिकम या माझ्या चॅनल मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण रेणुका महात्म्यातील दुसरा अध्याय म्हणजेच 8वा अध्याय श्रवण करणार आहात। आपण क्रमाने रोज अध्याय 2, 3, 2 आज करत आहोत। ओम श्री रेणुकाय नमः। चला तर मग अध्यायाला श्रवण करण्यास सुरुवात करूया। अध्याय 8वा। मार्कंडेय म्हणे, धर्मराजा, कथा विस्तारून सांगतो ती श्रवण कर। कश्यपपुत्री असणाऱ्या सुगोध ऋषींचा आश्रम श्रामृंग पर्वताच्या वायव्येई होता। मलपहारीच्या सुंदर स्थानी उत्तराभिमुख नदीच्या काठी सुगोळ ऋषी तप करायला बसले। खूप वर्ष तप केले, त्यामुळे शिव प्रसन्न झाले। तेव्हा सुगोळ ऋषींनी शंकराला तेथे वास्तव्य करण्याची विनंती केली। ते पंचमुखी शिवलिंग सोमनाथ नावाने प्रसिद्ध झाले। श्रावण मासात प्रदोषवारी तेथे स्नान करून त्रिदल बेल अर्पणाची पुण्य मिळते, असे ऋषींनी धर्मराजाला सांगितले। मार्कंडेय ऋषी म्हणाले, आता अगस्त्यांची कथा सांगतो। रामाद्रीच्या उत्तरेला बलिनगर आहे, तेथे अगस्त्य ऋषी राहत होते। तेथे अंधकासूर नावाचा राक्षस प्रजाजनांना भयंकर त्रास देत असत। अगस्त्य ऋषींनी शिवशंकराची आराधना केली। शंकर प्रसन्न झाले। अगस्त्यांनी त्यांना अंधकासुराच्या वधाची विनंती केली। शिवगण व असुर यांच्या युद्ध झाले। शिवशंकरांनी अंधकासुराचा वध केला। सर्वजण आनंदी झाले। तारकासुराला ब्रह्मदेवाने वरदान दिल्यामुळे ते अतिशय उन्मत्त झाला, सर्वांना त्रास देऊ लागला, त्यामुळे सर्व त्रस्त झाले। ब्रह्मदेवाने त्याला शिवपुत्राकडून मरण असे वरदान दिले, त्यामुळे सर्व देवगण विचारात पडले। शिवशंकर दीर्घ ध्यानस्थ असत। शिवपुत्रासाठी देवांनी मदनदेवाला बोलवले। मदनाचे सर्व परिसर विविध पुष्पांनी सजवला व कामातूर पुष्प शंकराकडे सोडला। त्या क्षणी रुद्र जागृत झाले। शिवशंकर संतप्त झाले। त्यांनी तिसरे नेत्र उघडले, त्यामुळे मदनदेव भस्म झाला। देव पुन्हा चिंताक्रांत झाले। अग्निदेवाला बालक रूपाने तेथे पाठवले। शंकर पार्वती एकांतात क्रीडा करत होते। क्रीडा करत असताना तेथे अचानक अग्निदेव प्रकट झाले। पार्वती लज्जित होऊन अंतर्गृहात निघून गेली। शिव क्रोधित झाले। त्यांचे वीर्य सूर्यमुखात पडले। सूर्य भयभीत होऊन तेथून निघाले। नक्षत्र लोकांतून जाताना वीर्य कृतिकांच्या डोहात पडले। शिवपुत्र कृतिका लोकात जन्मला। 6 मातांच्या प्रेमात राहिला। एकदा शंकर पार्वती विहार करत असताना कृतिका लोकातील बालकाला पाहून पार्वतीला पान्हा फुटला। पार्वतीने शंकराला त्याचे कारण विचारले। शंकराने तिला सर्व हकीकत सांगितली। ती त्या पुत्राला घेऊन आली। त्याचे नाव कार्तिकेय ठेवले। त्याला सर्व विद्येत पारंगत केले। त्यास देव सेनापती केले। त्यास तारकासुराशी युद्ध करण्यास पाठविले। तारकासुर व कार्तिकेय यात घनघोर युद्ध झाले। कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला। सर्वांना आनंद झाला। तेथे तारकवंद नावाचे शिवलिंग स्थापित केले। तयाच्या दर्शनाने व नागतीर्थात स्नान केल्याने सर्व पापे नष्ट होतात। अध्याय 8वा समाप्त। ओम श्री रेणुकाय नमः। ओम श्री रेणुकाय नमः। ओम श्री रेणुकाय नमः।